या सगळ्याविषयी आपल्याशी बोलण्याकरता भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुधीर भाऊ नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये. तुमच्यापर्यंत निश्चितच ही बातमी पोहोचली असेल, काय पहिली प्रतिक्रिया आहे या मुद्द्यावर? नाही, एकत्र यावं त्यांनी. आमच्या सदिच्छा आहे, शुभकामना आहे महाराष्ट्र व मराठी माणसाच्या प्रगतीसाठी. आणि तसेही नात्याने दोन सख्खे चुलत भाऊ आहे. माझ्या माहितीप्रमाणे सख्खे मावस भाऊ सुद्धा आहेत. तर त्यांना एकत्र येण्यामध्ये आक्षेप असल्याचं भारतीय जनता पार्टीचं काहीही कारण नाही. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. 1.5 कोटी सदस्य नोंदणी आम्ही महाराष्ट्रात केली आहे आणि महाराष्ट्रामधल्या जनतेच्या हितासाठी आम्ही काम करतोय. राज ठाकरे साहेब मनाने मोठे आहे, माझा अनुभव आहे, अतिशय चांगले नेते आहे. आता त्यांनी उद्धवजींसमोर आपला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. बघू आता उद्धवजींकडून त्यांना काय प्रतिसाद येतो. उद्धव ठाकरेंकडून सुद्धा सुधीर भाऊ प्रतिसाद आलाय. मी ऐकवते तुम्हाला उद्धव ठाकरे काय म्हणाले, त्यानंतर तुमची आपण प्रतिक्रिया घेऊया. ऐकूया उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. सुधीर भाऊ ऐका. माझं तर मत असे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं, तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे. किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत, उद्योग घेऊन जात आहेत, तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं. सुधीर भाऊ आता यावर प्रतिक्रिया द्या. नाही, पण त्यांनी पुन्हा सकारात्मक प्रतिसाद, काही वाक्य त्यांचे ऐकल्यानंतर सकारात्मक प्रतिसाद वाटतो, पण जसं म्हणावं बात तो सही आहे मगर दूध में थोडं दही आहे. आता ते नंतर म्हणतात की ते गुजरातचं आलं नसतं वगैरे, म्हणजे ती मनात सहज आणि खंत दिसतेच आहे ना. म्हणजे याच्यावरून एकत्र येतील का हे पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतो. हो, पण सुधीर भाऊ त्यांनी अट ठेवलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की तळ्यात मळ्यात ही भूमिका नको आणि त्याचबरोबर भाजप सोबत जाणं नको असं ते म्हणतात. नाही, खरं तर आम्ही तर सदिच्छाच देतोय. दोन सख्खे चुलत भाऊ आहे, दोन सख्खे मावस भाऊ आहेत. स्वर्गीय इंदुर हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात दोघांनीही आपलं राजकारण आणि राजकारण म्हणतोच आहे ना, त्यांनी एकत्र यावं. आमचा आक्षेप असण्याचं काही कारणही नाही. भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे, कार्यकर्ता या पक्षाचा आत्मा आहे आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं व्रत घेऊन या पार्टीची स्थापना झाली आहे. याच मुंबईत झाली आहे 6 एप्रिल 1980 ला. आणि तेव्हा आपल्याला माहिती आहे की अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा या 3 शब्दांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये एक आशा, इच्छा, आकांक्षा आणि प्रयत्नाची पराकाष्ठा हे निर्माण केलं अटलजींनी. तर मला वाटतं की ठीक आहे, ते दोघे भाऊ एकत्र आले नाही, आमचा काही आक्षेप नाही. आमच्या शुभेच्छा आहे, एकत्र यावं सुधीर भाऊ, आमची इच्छा. पण असं म्हटलं जात आहे हे दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्याचं राजकारणही बदलेल आणि राज्यातले काही महत्वाचे पक्ष हे बॅकफुटला येतील अशी चर्चा सुरू झाली आहे. तुम्हाला वाटतं असं? असं असण्याचं कारणच नाही आहे. शेवटी नेते एकत्र आल्याने प्रश्न सुटले असते तर मग इंडी अलायन्स एकत्र आली होती. प्रश्न सुटू शकत नाही नेते एकत्र आल्याने. विचार एकत्र आले पाहिजे आणि कार्यकर्ते एकत्र आले पाहिजे. आणि म्हणूनच आम्ही 1,50,00,000 सदस्यता नोंदणी माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वामध्ये, माननीय देवेंद्रजीच्या मार्गदर्शनाखाली 24 तासापैकी 18 तास मेहनत कार्यकर्त्यांनी करून सदस्यता नोंदणी केली आहे. शेवटी 2 भाऊ एकत्र आल्याने प्रश्न सुटत नाही. त्यासाठी कष्ट मेहनत करून तो विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवावा लागतो. जर स्वर्गीय इंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कष्ट बघा तुम्ही, मेहनत बघा, किती मेहनत केली होती, काय माणसं उभी केली. तेव्हा मला आठवतं की आमचे रावते साहेब होते, मराठवाड्यात 30 दिवसापैकी 25 दिवस मुक्कामानी राहायचे, मराठवाडा पिंजून काढला त्यांनी. तेव्हा आमचे दत्ताजी नगावडे असतील, ऍडव्होकेट गंगाधर डाके असतील, आदरणीय छगन भुजबळ साहेब असतील, सन्माननीय नारायण, काय फौज तयार केली त्यांनी, तशी फौज करावी लागेल.
निश्चित. खूप खूप धन्यवाद सुधीर भाऊ आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.